16 वर्षाचं बाळ ज्ञानेश्वरी लिहू शकतं का? 21व्या वर्षी संजीवन समाधी होऊ शकते का? काय बाळपणीच सर्वज्ञता अतिदया. काय जे जन्माला आलं तेच ज्ञानाची मूर्ती. काय ज्ञानाची मूर्ती साक्षात जन्माला आली, त्याला अवतार घ्यायचं कारण काय? बाकी काही कारण नाही. मार्ग दावणी गेले आधी, मार्गी अंधाचरीचा पुढे देखणार चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म जैसा आचरणी. म्हणून अशा संतांनी, अशा त्या मित्रांनी हात पकडल्यावर त्या मुलाचं जीवन पालटून गेलं. श्रीमंत झाला, कोट्याधीश झाला, आपल्या ऐश्वर्यात नांदू लागला. तसं आपणही संत मायबांचा हात धरल्याबरोबर आपणही आपल्या ऐश्वर्यात नांदू. काय म्हणून दादा महाराजांनी विशेषत्वानी असला ऐश्वर्यवंत परमार्थ शिकवला. म्हणून सरळताई मगाशी म्हटल्या, इथला प्रत्येक माणूस ऐटीत दिसतो. ती पैशाची ऐट नाही, ती भक्ती प्रेमाची ऐट आहे. काय प्रेम ऐट देऊ शकतं, पैसा ऐट किती देणार? किती ऐट देऊन देऊन दे. भक्ती प्रेम असं ऐट देत, असं ऐट देत की बस रे बस, लोकांनी बघतच राहावं. समर्थाचे अंगी पडिले आवची, समर्थाचे अंगी पडिले आवची, तुम्हाईचे किती दादा महाराज ज्ञानेश्वर माऊली समर्थाचे अंगी पडिले आवचिती, मग तुम्हाईचे किती जाळविले. सर्व शास्त्री पंडित ज्ञानी किती का असे ना, त्यांना सुद्धा वाटू लागलं की आपण यांच्याकडे वळून बघावं. काय ज्यांना ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी पैसे नव्हते असे दादा महाराज, ते श्रीमंत सद्गुरु दादा महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. तुम्हाईचे किती जाळविले. म्हणून आज भक्ती प्रेम सुखाचं वर्णन ऐकण्यासाठी, त्यात नाहून निघण्यासाठी ज्ञानी येतात, शास्त्री येतात, पंडित येतात. कळलं की नाही? कारण या फळावर हे कळून आलेलं आहे. कळलं? या फळावर काय कळलं? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. म्हणून सांगतात, या या संताची भेट जा हरे संसाराची व्यथा, पुढत पुढती माथा अखंडित ठेवीन. हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला एवढं काय महत्वाचं? पाया पडेल नाही, पुढत पुढती एकदा पडतो, पुन्हा पुन्हा पड. जितक्या वेळा वागशील तितक्या वेळा लक्षात राहील की वाकूनच अहंकार जातो. नाही तर मगाशी सांगितल्यासारखं आहे प्रेत,
म्हणजे काय? काठी वाकता येईल काठीला? काठी कधी वाकेल का तुटेल? तुटेल. सुकलेलं लाकूड वाकेल का तुटेल? आणि झाडाची फांदी वाकेल ना? का? त्यात रस आहे, जीवन रस आहे, त्यात चैतन्य आहे, नाही ना? मग त्याची साक्ष काय? वाकणं हीच त्याची साक्ष. चैतन्याच्या अस्तित्वाची साक्ष म्हणजेच वाकणं. तुटणं नाही. जो तुटला तो संपला आणि जो वाकला तो जिंकला. कळलं का? म्हणून काय सांगतात? पुढत पुढती माथा अखंडित ठेवीन या संताचे देणे. कल्पतरुणी ऋणे परिसा परिसा गाधपणे चिंतामणी ठेंगणा. या लागी मौन्याची जाण. कल्पतरू देऊ, परीस देऊ, चिंतामणी देऊ, जेणे दिधली अचिंत्यार्था. या लागी मौन्याची जाण. उद्धवे घातले लोटांगण. श्री कृष्णाचे श्रीचरण मस्तकी संपूर्ण वंदिले. आपण हेच करायचं, बाकी काही नाही. पुढत पुढती माता परत 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 पाया पडा. कारण तेच मोठ्यातलं मोठं भांडवल ठरेल. कळलं की नाही? म्हणून या संता परिस उदार. त्रिभुवनी नाहीत थोर माय बाप सहोदर इष्ट मित्र सोयरे. वाल्या कोळ्याची गोष्ट सांगत नाही, समजून घ्या. कळलं का? असं समजा की मी सांगितली गोष्ट. काय वेळ कमी आहे, थंडी अतिशय आहे. या संता परिस उदार. किती उदार, किती उदार, किती उदार. काय ह्या जन्माची काळजी आईवडील करतील, पण अनेक जन्माची, जन्मोजन्माची काळजी जो वाहतो तो संत, तो सद्गुरु. काय म्हणून वाल्या कोळ्याची कशी सोय लावली? सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. धरावे ते पायादी आधी. आपणा सारखे कळती तात्काळ. नाही काळ वेळ मग त्या लागी. काय कसं वाल्या कोळ्याचं जीवन बदललं? कसं बदललं? नारद तिथे सद्गुरु झाले वाल्या कोळ्याचे आणि केले रामायण रामाआधी. कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाआधी. असं कुठेही घडलेलं नसेल जगाच्या पाठीवर. काय असं कुठेही घडलं नसेल. अशी कीर्ती करून ठेवली. मग असा पापी, असा दुष्ट, असा दुराचारी संत होऊ शकतो, मग आपण का नाही? याचा थोडासा विचार करा. पुढे जाते. कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुले पदी वैसविले. बाबर कुमा देवीवर विठ्ठले भक्ता दिधले वरदान. या वरदानाची भीक सगुण माऊलीच्या पुढे मागू. मायबाप आम्हाला कृपा कटाक्ष बघा. आम्ही कटाक्ष टाकतो, पण तुमचा कृपेचा असू द्या. पण कटाक्ष टाकायला तरी जा. काय त्यांचा कटाक्ष आपल्यापर्यंत पोहोचेल अशा त्या आवारात बसा. मग त्यांना कळेल आपण आलोय. तेव्हाच ते आपल्याकडे कृपेच्या कटाक्ष टाकतील आणि आपलं जीवन उजळून निघेल. कृपा कटाक्षे न्याहाळिले. आणि एकदा कटाक्ष पडल्यावर आपुले पदी वैसविले. बाब रखुमा देवीवर विठ्ठले भक्ता दिधले वरदान. हात ठेवला मस्तकी देवनी प्रसाद केले सुखी. इथेच कीर्तन संपलं. माझं मोठं भाग्य की ही सेवा करायला मिळाली. असेच दरवर्षी उत्तर उत्तर ज्या क्षेत्राची कीर्ती वाढावी एवढंच माऊली चरणी, संत चरणी, सद्गुरु चरणी प्रार्थना करू. आणि संत चरणी एवढं अजून मागू की उत्तर उत्तर परमार्थात. नुसता परमार्थ म्हणजे कसा वाढावा, तर तो भक्ती प्रेमाने डवरलेला वाढावा. संताबद्दल, देवाबद्दल भक्ती प्रेम आमच्या जीवनात पदोपदी क्षणोक्षणी वाढावं एवढंच माझ्यासाठी,
आणि तुमच्या सर्वांसाठी मागणं मागू. चाल म्हणाले तुम्ही बोलायचे का भैरवी आठवून येते आता करू. कृपा कटाक्षे न्यायिले आपल्या ऐश्वर्य संपन्न अशा प्रकल्पामध्ये अव्याहात अन्नदान व्हावं असा संकल्प आपल्या सद्गुरूंनी 2 दिवसापूर्वी केला. आणि आपल्या सद्गुरूंचा जो संकल्प तोच तुमचा आमचा सर्वांचा असला पाहिजे.
13व्या अध्यायामध्ये आचार्योपासी सांगताना मौली म्हणतात, तैसे सभाई आपले जेणे गुरुकुळी ओपले, आपण पे केले भक्तीचे घर. गेले 6 दिवस आपण ऐकतोय. आपल्या गुरुच्या कुळाला आपलं सर्वस्व अर्पण करून हा जो देह आहे ते गुरुभक्तीचं घर केलं, तोच खरा शिष्य. आपल्या सद्गुरूंचा संकल्प तोच आपला संकल्प असला पाहिजे. हा प्रकल्प होत असताना आपण प्रत्येकाने त्यात काही ना काही योगदान दिलेलंच आहे. पण ह्या नंतर जे अन्नदान होणार आहे ह्याचं पुण्य तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. आणि हे अन्नदान अव्याहत चालणार आहे. कारण ह्यासाठी जे दिलेल्या देणग्या ह्या कायम ठेव फिक्स डिपॉझिट मध्ये राहणार आणि त्याच्या व्याजात ना हे अन्नदान प्रत्येक दिवशी या प्रकल्पामध्ये होणार आहे. महाराजांनी मुखातनं बाहेर पडल्याबरोबर माई महाराजांनी 25,000चा चेक ताबडतोब फाडून महाराजांच्या हातात ठेवला. त्याचप्रमाणे आपल्या फडावरले कदम साहेब ज्यांनी दिले त्यांचं आधी सांगतो माई महाराज. कदम साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती श्री रामहरी कदम आणि सीताबाई कदम या दोघांनी 25,000 रुपये चेक काढूनच दिला, मौलीच्या चरणावर ठेवला आणि महाराजांच्या हातात दिलेला आहे. 25,000च्या ज्या व्याजातना त्यांनी व्यक्त केलेल्या दिवशी अन्नदान होणार आहे. आणि मला कौतुक असं वाटतं, ते जाहीर झाल्यानंतर प्रत्येकाची चढावडच लागली. आमच्या सद्गुरूच्या कुळात ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचे वाढदिवस तिथीप्रमाणे होतात. तिथी संपल्यानंतर मग तारखेप्रमाणे कॉम्पिटिशननी देणग्या जाहीर केलेल्या आहेत. फक्त आता जाहीर केलेल्या देणग्या लवकरात लवकर ट्रस्टकडे जमा कराव्यात अशी आपल्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून विनंती आहे. आता एक 5 मिनिटं मी त्या देणग्या वाचून दाखवतो. बाबा महाराज सातारकर, सद्गुरू दादा महाराज सातारकरांची जन्मतिथी ऋषीपंचमी 25,000 रुपये जाहीर केलेले आहेत. सौ रुक्मिणी म्हणजे मम्मी यांनी चैतन्य महाराजांच्या जन्मदिवसासाठी 25,000 रुपये. डॉक्टर विजय जावकर म्हणजे मी चैतन्य महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी. रामहरी कदम 1 ऑक्टोबर असलाय हो, माई महाराजांचा वाढदिवस. वा वा वा. सीताबाई रामहरी कदम मम्मींचा वाढदिवस. अरे वा, कौतुक हेच वाटते. आपल्या मुलांचा आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ देण्याऐवजी आपल्या सद्गुरूंच्या कुळात त्या वाढदिवसासाठी त्यांनी दिले. धन्यवाद. डॉक्टर महाकाळकर महाराजांचा वाढदिवस 5 फेब्रुवारी तारखेप्रमाणे. जनार्दन भाटकर नागपंचमी वडिलांच्या. रंजना कुलकर्णी माघ शुद्ध दशमी 25,000 रुपये. दोरेकर कुटुंबियांनी श्रावण शुद्ध षष्ठी वडिलांच्या स्मरणार्थ. बाबूराव लोखंडे एकादशी आषाढी. श्रीमती विमल येवले माऊलीचा जन्म श्रावण वद्याष्टमी. रासेश्वरी सोनकर म्हणजे आमच्या राशुताई मार्कड युद्ध एकादशी गीता जयंती दादा महाराजांची पुण्यतिथी. किसनजी पाटील वामनराव पाटील पुण्यस्मरण त्यांच्या वडिलांचं. संतोष सावंत माघ शुद्ध त्रयोदशी तिथीनी महाराजांचा वाढदिवस. सदानंद विठ्ठल खामकर त्यांनी पंगत सुद्धा दिली आहे आणि नाश्त्यासाठी 5,000 रुपये. बघा, ज्यांना शक्य असेल त्यांनी पंगत द्यावी, पण शक्य नाही त्यांनी निदान नाश्ता आणि चहा ह्याच्यासाठी 5,000 रुपये देणगी आहे.
फडातल्या प्रत्येकाने ह्याचा विचार करून त्याप्रमाणे देणगी द्यावी. सदानंद विठ्ठल खामकर यांनी दोन्ही पंगत आणि नाश्ता, तुकाराम महाराज बीज, अनंत वामन म्हात्रे वसईचे त्यांनी चिन्मय महाराजांचा वाढदिवस 18 जुलै, इंदुमती राऊत भगवती महाराजांचा वाढदिवस अनंत चतुर्दशी. टाळ्या वाजवा. आणि अधिक इंदुमती राऊत यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ 25,000 रुपये जाहीर केलेले आहेत. मोहन संसारे चहा नाश्ता, संतोष शितोळे यांनी माई महाराजांचा वाढदिवस त्या दिवशी चहा नाश्ता, आनंद आहे. राजेंद्र भालचंद्र देवरुखकर चहा नाश्ता दिलाय माघ शुद्ध त्रयोदशी. संतोष शितोळे वैकुंठ चतुर्दशी, मार्गशीर्ष चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी. संतोष शितोळे आणखी परत चहा नाश्ता श्रावण वद्य एकादशी, म्हणजे एकंदर 15ला. अच्छा, हा बरोबर. संतोष शितोळेंनी असे 5,000 रुपये म्हणजे एकंदर 15,000 रुपये चहा नाश्त्यासाठी जाहीर केलेले आहेत. वासुदेव मोतीराम शिरगुडी यांनी कैलासी मल्हार गोकुळ शिरगुडी आश्विन शुद्ध एकादशी. दुसरं कौतुक मला असं वाटतं आमच्या फडावरले गुलाबराव सणस आणि दिलीप आहेत. खरं कौतुक त्यांचं असं वाटतं, त्यांना 25,000ची पंगत. तेवढी परिस्थिती नाही, पण ते माझ्याजवळ 2 शब्द जे बोलले तुम्हाला सांगतो. त्या फडावर आम्हाला आमच्या सद्गुरूंनी आमचं लाडकोट केलं, आम्हाला सांभाळलं, आम्हाला वाढवलं. अजून पण आम्ही काही प्रकल्पासाठी करू शकलो नाही, पण आम्ही ठरवलं की आम्ही 25,000 रुपये अन्नदानासाठी देणगी देतो. आणि ती देणगी भगवती महाराजांचा तारखेने वाढदिवस 15 सप्टेंबर या दिवशी अन्नदान होणार. सौ उज्ज्वला जावकर म्हणजे आमच्या सौभाग्याची. नुकतेच त्यांचे वडील, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, कार्तिक शुद्ध नवमीला गेले, तर त्यांच्या स्मरणार्थ त्या आणि त्यांच्या भगिनी त्यांनी कार्तिक शुद्ध नवमीची पंगत घेतलेली आहे. तसेच त्यांच्या आई म्हणजे तेजस्विनी गवंडे यांच्या हा नाश्ता त्याच दिवशी. नीता संतोष कोठेकर, कैलासवासी संतोष कोठेकरांच्या स्मरणार्थ गुढीपाडव्याला चहा नाश्ता दिलाय. विमल दत्तात्रय भावे चहा नाश्ता दत्तात्रय लक्ष्मण भावे यांच्या स्मरणार्थ. ज्यांना मनमोहन भाटकर त्यांनी भगवती महाराजांच्या वाढदिवसाला सकाळी चहा नाश्ता जाहीर केलेला आहे. अधिक कोणाचं वाचायचं राहिलं असेल तर क्षमा करावी. अजून ज्यांना द्यायचं असेल त्याने द्यावेत. उद्याच्या काल्याच्या कीर्तनाच्या वेळेला आपण ते जाहीर करू. आता माईमाला 2 शब्द बोलतात. जी मंडळी रामनिवास मध्ये उतरली आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे. एसटी आल्याबरोबर खोल्या उघड्या सोडून टाळी तशीच टाकून निघून जाऊ नका. कृष्णा कोळी किंवा मारुती डफळ या दोघांच्या पैकी खोल्यांच्या चाव्या आणि तुम्हाला दिलेलं सर्व साहित्य ताब्यात द्या आणि मगच खोल्या सोडा. नाहीतर एसटी आल्या की कुलूप एकेकडे, चावी एकेकडे, गाद्या कुठेतरी असतात, बालदी जागेवर नसते आणि सगळे एसटीत पळत सुटतात. असं जर झालं तर मला केदारी सांगावं लागेल की हे सर्वांचे नावं मी महाराजांच्याकडे देईन. आणि जाताना आपापली खोली स्वतःचं घर आहे असं समजून स्वच्छ करून टाळं लावून ताब्यात देऊन जा. दुसरी सूचना, एसटीची सोय झालेली आहे. एसट्या सकाळी 12 ते 1 पर्यंत येतील. एक मुंबईला, एक पुणे आणि एक ठाणे. मुंबईचं भाडं अंदाजे 60 ते 65 रुपये राहील. ठाण्याचं भाडं अंदाजे 40 ते 45 रुपये राहील आणि पुणेचं भाडं 50 रुपये. रामनिवास वाल्यांना परत एकदा नम्र प्रार्थना, चरणावर डोकं ठेवून नम्र विनंती की आपली खोली आहे असं समजून ती साफ ठेवावी. दिलेलं साहित्य, कुलूप आणि चावी ताब्यात दिल्याशिवाय कृपया एसटी मध्ये बसू नये.
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, सगळ्यांनी प्रसाद घेऊन येणे जे गावात येणार असतील त्यांनी. काला किती वाजता? 8 का 9? 9 ना? 9 ते 10 काला होईल. महाराज कीर्तन थोडस करतील. 10 ते 11 दर्शन द्यायला बसतील आणि 10 ते 11 दर्शन महाराज जे काही असेल ते 10 ते 11 होईल. तेव्हा 9 ला कीर्तन उद्या. हा ज्ञानेश्वर माऊली. एक मिनिट. आता रात्री 12 वाजता नववर्ष सुरू होत आहे. तेव्हा 11:15च्या सुमारास सगळ्यांनी दिंडी इथे बरं मंडपात जमा. म्हणजे आपण दिंडी नेहमी सारखी दरवर्षीप्रमाणे देवळापर्यंत नेऊन समारोप करू. भगवती, हा उद्या कीर्तनला येणाऱ्या सर्वांना महाप्रसाद आहे. उद्या येणाऱ्या सगळ्यांनी गावकऱ्यांनी ऐकून ठेवा. उद्या महाप्रसाद आहे. सगळ्या जणांनी कीर्तनानंतर जेवून महाप्रसाद घेऊन जायचं. आणि आता आपल्या लोकांनी सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येत दिंडीसाठी हजर राहा. रात्री 11:15ला दिंडी इथून काढू. 12ला माऊलीच्या दर्शनाला देवळात जाऊ. बाप दादा माऊली आहे, बाप दादा माऊली आहे, बाप दादा माऊली आहे, बाप दादा माऊली आहे. घर जय जय महाराज तुम्ही हात कामरा पाया प्रती करा. महाराज तुकाराम ज्ञानेश्वर महाराज. तुकाराम महाराज. तुम्ही आधी पाठी वा.
माझी ऐकावी
भगवती महाराज की जय, दर्शन महाराज की जय, भाऊ महाराज की जय. उद्या 9 ते 10 महाराज.
महाराज